समर्थ. तुम्हा सर्वांचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि तुम्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज महाशिवरात्री निमित्त आपण महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करणार आहोत. तर चला तर आपण पूजा करायला सुरुवात करूया. चला. तर आज मी अशा पद्धतीची रांगोळी काढलेली आहे. तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर हे अभिषेकसाठी लागणारं सर्व साहित्य आहे. तर आपण अभिषेक करण्यासाठी आपण साहित्य काय 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 घ्यायचं आहे ते बघूया पहिला. तर इथे बघा हे अभिषेक पात्र आहे. तर असं काय नाही की हेच पाहिजे आपल्याकडं. आपण पळीने हे तांब्यामध्ये पाणी घेऊन पळीने सुद्धा करू शकतो, पण आमच्याकडे हे भांडं आहे. तर हे अभिषेक पात्र आहे. हे तामण घेतलं आहे. आपण हे तामणमध्ये पिंड ठेवून अभिषेक करायचा आहे. तर हे अभिषेक पात्र तामण घेतलं आहे, पाणी घेतलं आहे. आणि इथे बघू शकता आपण काय काय घेतले. इथे प्रसादासाठी मी खडीसाखर घेतली, दिवा, वात वगैरे, तेल वगैरे टाकून सगळं घेतलेलं आहे. माचीस घेतले, हे धूप, हे कापूर घेतला आहे. हा भीमसेनी कापूर आहे. हे गंधक घेतला आहे, अष्टीगंध आहे म्हणजे हा. हे गहू, मध, तांदूळ, अख्खे मूग आहे, उडीद आहेत. हे उडीद घेतलेत. उडदाची डाळ घेतली, म्हणजे तुम्ही उडीदसुद्धा घेऊ शकता. तर आमच्याकडे डाळ होती तर मी डाळच घेतले. हिना अत्तर आहे. हे काळे तीळ आहे. आणि हे मेन आपल्याला लागतं ते आहे भस्म. हे भस्म घेतलेलं आहे. हे भस्म. आणि इथे मी पंचामृत करून घेतलेलं आहे. हे पंचामृत आहे, तुम्ही बघू शकता. हे पंचामृत आहे. आणि हे कच्चं दूध आहे, न तापवलेले दूध आहे. इथे फुलं घेतलेली आहेत. तर ही फुलं घेतलीत, सफेद कलरची फुलं पण घेतली आहेत. आणि बेलपत्र घेतलेले आहेत. आणि हे आहे शम्मीपत्र. हे शम्मीपत्र. तर एवढं साहित्य आपल्याला अभिषेक करण्यासाठी लागणार आहे. तर आपण स्टेप बाय स्टेप अभिषेक करून घेऊया. तर अभिषेक करण्यासाठी आम्ही एक पाट घेतला आहे, त्यावर सफेद कपडा टाकून घेतला आहे. आणि आपल्याला तामण लागणार आहे. तर आपल्याला पिंड घ्यायची महादेवाची. आणि असं बेलपत्राचा जो मागचा देठ आहे ना, तो आपल्याला काढून टाकायचा आहे. आणि त्या बेलपत्रावर आपल्याला पिंड ठेवायची. आणि त्यानंतर आपण मूर्तीवर अभिषेक करणार आहोत. तर हे जे तामण पात्र आहे आम्ही हे ठेवून घेतलेले आहे. जर तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही चमच्याने सुद्धा अभिषेक करू शकता. त्यामध्ये असं पद्धतीने पाणी टाकून घ्यायचं. आणि बरोबर आपल्या पिंडीवरती पाणी पडलं पाहिजे असं आपल्याला ते गळती व्यवस्थित ठेवायची आहे. आता आपण दिवा लावून घेऊया. आणि धूपही लावून घेऊया. आता आपण अभिषेक करायला सुरुवात करूया. तर बघा आपली आता पूजा मांडणी करून झालेली आहे. आता आपण याच्यावरती, ह्या पिंडीवरती जे कच्चं दूध घेतलेलं आहे ते आणि पंचामृत आणि मध याचा अभिषेक करणार आहे. तर पहिला आपण गणपती अथर्वशीर्ष वाचणार आहे. आणि इकडे अभिषेक आपला चालू राहणार आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम भद्रकर्णे विश्वम्याम देवा भद्रपश्यमाक्षभिर्यजत्रा स्थिरे अंगे दृष्ट्वा तनभू वैशं देवहितं यदायु. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न साक्षो हरिष्ठनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु. ओम शांती शांती शांती. ओम नमस्ते गणपतेय त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं कर्तासि. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो.
शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो ॐ देवराज सेव्यमान पावनाग्रि पंकजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भानुकोटिभास्करं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभु विचित्रताण्डवं प्रियं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनान् मृत्योर्मोक्षाय मामृतात् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनान् मृत्योर्मोक्षाय मामृतात् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनान् मृत्योर्मोक्षाय मामृतात्. तर आपल्या पिंडीवरती अभिषेक करून झालेला आहे. आता ही पिंड आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि धुवून नंतर आपल्याला पुसून घ्यायची आहे. आणि हे जे तामांमध्ये जे काही अभिषेकचं पाणी आहे ते आपल्याला कोणत्याही एका झाडाला टाकून द्यायचं आहे. तर आता आपल्याला पुन्हा बेलपत्र ठेवायचे एक तामांमध्ये आणि त्याच्यावर महादेवाची पिंड ठेवायची. ओम शिवाय नमः, ओम महेश्वराय नमः, ओम शंभवे नमः, ओम पिनाकिने नमः, ओम शशिशेखाय नमः, ओम वामदेवाय नमः, ओम विरूपाक्षाय नमः, ओम कपर्दिने नमः, ओम नीललोहिताय नमः, ओम शंकराय नमः, ओम शूलपानये नमः, ओम खट्वांगिने नमः, ओम विष्णुवल्लभाय नमः, ओम शिपिविष्टाय नमः, ओम अंबिकानाथाय नमः, ओम नीलकंठाय नमः, ओम भक्तवत्सलाय नमः, ओम भवाय नमः, ओम शर्वाय नमः, ओम त्रिलोकेशाय नमः, ओम शितिकंठाय नमः, ओम शिवप्रियाय नमः, ओम उग्राय नमः, ओम सर्वेश्वराय नमः, ओम कामारये नमः, ओम अंधकासुरसुदनाय नमः, ओम गंगाधराय नमः, ओम ललाटाक्षाय नमः, ओम कालकालाय नमः, ओम कृपानिधये नमः, ओम भीमाय नमः, ओम परशुहस्ताय नमः, ओम मृगपानये नमः, ओम जटाधराय नमः, ओम कैलासवासिने नमः, ओम कवचिने नमः, ओम कठोर. तर अशा पद्धतीने आपल्या शिव अष्टोत्तर नामावली म्हणत म्हणत आपल्याला पिंडीवरती बेलपत्र, फुलं, तीळ वगैरे वाहायचे. आणि त्यानंतर आपल्याला खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. तर त्याआधी पाण्याचा चौकोन करून घ्यायचा आपल्याला नैवेद्य ठेवण्यासाठी. आणि नंतर आपल्याला ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् हा मंत्र आपल्याला 3 वेळा 3 वेळा हात फिरवायचा आहे नैवेद्यावरून. त्यानंतर मी सुद्धा मूर्तीवरती फुलं, बेलपत्र, तीळ, मूग वगैरे वाहून घेतलं आणि माझी ही पूजा करून झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपली मस्तपैकी अशी पूजा करून झालेली आहे. तर आम्ही आता उपवासाला काय बनवले ते तुम्हाला दाखवते. तर आज बनवलेली साबुदाणा खिचडी सोबत बटाट्याची भाजी, वेफर्स, साबुदाणा पापड आणि दही हा आहे आजचा मेनू. तर दुपारी आम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये गेलेलो. तर त्या ठिकाणी
प्रसादही होता आणि गर्दी पण एवढी नव्हती, त्यामुळे आमचं व्यवस्थित दर्शन झालं. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.